वाचवून आणि इन्कम इकडनंच कमवून आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे करू शकतो. येस, हे फक्त रणरागिणी एंटरप्राइजेस बरोबरच पॉसिबल आहे. वे टू सक्सेस, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस तुम्हाला इथे मिळत आहे. तर आता आपण आपली अपॉर्च्युनिटी म्हणजे एक्झॅक्टली काय प्लॅनिंग आहे, कसं आपल्याला ग्रेट सीएमडी आरती भोसले मॅम इन्कम इकडे मॅम वरती घ्या. इन्कम इथे देणार आहे त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही ज्यांचा जो सुमधुर आवाज ऐकला आहे माझ्यामध्ये त्यांना बरं नाही आज त्यामुळे त्यांच्या आवाजामध्ये थोडासा फरक मला जाणवला आहे कारण त्यांची धावपळ ऍज अ सीएमडी म्हणून एवढा वर्कलोड असतो त्यांच्यावरती शिवाय आज एक मी खूप छोटी लीडर आहे त्यांच्यासाठी मी असं म्हणणारच नाही मी खूप ग्रेट लीडर आहे मी खूप छोटी लीडर आहे तरी सुद्धा त्या मला सपोर्ट करायला इथे उपस्थित आहेत थँक्यू सो मच मॅम त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा धन्यवाद आहे ओके आपल्याला बघा खूप आपण सामान्य लोक आहोत त्यामुळे आपली स्वप्न सुद्धा सामान्य असतात पण जेव्हा अंबानीच्या मुलाचं लग्न झालं किंवा एखाद्या लग्नात आपण गेलो आणि एवढं हायफाय लग्न बघितलं की कुठेतरी मनात असं फील होतं यार आपलं लाईफस्टाईल कधी असं होईल किंवा आपण आयुष्य एवढं असं कसं कधी जगू शकतो प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की माझं लाईफ अजून बेटर कसं होईल मी माझ्या मुलांना अजून बेटर अम्युनिटी कशा देईन माझी मोठी मुलगी एरोप्लेन मधनं फिरलेली आहे पण माझ्या दोन्ही मुलांना मला अजून एरोप्लेन मधनं फिरवायचं आहे प्रत्येकाला वाटतं की यार आज जर मला ही गरज आहे ना तर ती गरज भागवण्यासाठी मला हा पैसा ताबडतोब पाहिजे पण तसं इतर गोष्टींमध्ये इतर आयुष्यात होतं का नाही होत पण रणरागिणी एंटरप्राइजेसला जेव्हा तुम्ही जॉईन करता तुमच्या आयुष्यामध्ये 100% पॉझिटिव्ह बदल घडणार आहेत ओके त्यामुळे तुम्ही हा विश्वास ठेवा स्वतःवरती आणि कंपनीवरती सुद्धा आज शाळांची फीज आज नोकरीला जी लोक जातात त्यांच्यामध्ये खूप मोठं एक कॉम्पिटिशन असतं की एज्युकेशन खूप हायर लेवलचं आहे पण त्या हायर लेवलचा पगार मिळत नाही ही फॅक्ट आहे पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काम करावं लागतं का तर गरजा भागवायच्यात कुटुंबाच्या आई वडील नसतात मुलांना डे केअरला टाकावं लागतं का तर आई वडिलांना दोघांनाही जॉब करून त्या मुलाचं भविष्य बनवायचं असतं पण आम्ही खूप ग्रेट आहोत का कारण रणरागिणी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की आज आमच्या बाळांची काळजी आम्ही घरातच घेऊ शकतो आणि दिवसाला आम्ही 100 ते 2000 आरामात इथे कमवू शकतो आम्ही कमवतो आहोत तुम्ही आजपासून सुरुवात करा ओके त्याच्यामुळे मला कॉम्प्रोमाइज लाईफ नको आहे मला हेल्दी लाईफ पाहिजे मी रणरागिणीला एक्सेप्ट केलंय माय फॅमिली मेंबर म्हणून तसं तुम्ही सुद्धा एक्सेप्ट करा आणि तुम्ही तुमची लाईफ हेल्दी जगा इथे आणि खूप पैसा अर्न करा ज्याच्यामधनं पुढच्या फ्युचरमध्ये तुम्हाला कधी हे रिग्रेट नाही राहिलं पाहिजे की यार ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात हवी होती पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी करू शकले नाही तर मी तुम्हाला मगासपासून बोलली डायरेक्ट सेलिंग आहे डायरेक्ट सेलिंग आहे डायरेक्ट सेलिंग आहे म्हणजे काय बरं एक्झॅक्टली तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय आहे माहितीये का एखादी कंपनी म्हणजे आता आपण टीव्हीवर एवढ्या सगळ्या ऍड बघतो विराट कोहली असू देत अमिताभ बच्चन असू देत त्याच्यानंतर अक्षय कुमार असू देत कुठले कुठले वेगवेगळे मॉडेल्स असू देत किती लोक अरे पिक्चर जर 2 तासाचा असेल तर तो ऍड मध्ये घुसवून तो 3.5-4 तासाचा होतो टीव्हीवरचा पिक्चर एम आय राईट सगळे माझ्या बरोबर कोऑर्डिनेट करतात ही गोष्ट का बरं असं कारण त्या ऍड मधनं कस्टमर जागा होत असतो आणि त्यांना त्यांचं ते प्रोडक्ट बाय करत असतो त्याच्यामुळे ते ऍक्टर पासून पूर्ण एका चेनला म्हणजे ती चेन कोणाची असते मॅन्युफॅक्चर असते स्टॉकिस्ट असतो डिस्ट्रीब्युटर असतो डीलर असतो होलसेलर असतो रिटेलर असतो या चेनला आणि जो ऍडव्हर्टाइज करतो तो वेगळा आणि जो आपल्या समोर स्क्रीनवर असतो जस्ट लाईक अमिताभ बच्चन सर त्यांना वेगळा आपल्याच पैशातनं इन्कम जात असतो तुम्हाला काय वाटतं कंपनी इन्कम देते अरे रे रे असं वाटत असेल तर तुमचा चुकीचा समज आहे कंपनी इन्कम देत नाही मित्रांनो मैत्रिणींनो हा इन्कम आपल्याच खिशातनं जात असतो कारण वस्तू जर इथे 40 रुपयाला बनली एखाद्या कंपनीमध्ये तर ती आपल्याला वस्तू मिळते 100 रुपयाला मग हे 60 रुपये जे आपल्या कष्टाचे आहेत आपला नवरा आता मी हाऊस वाईफ आहे म्हणून मी काय म्हणणार माझा नवरा कमवून आणतो बरोबर आहे जो जी लेडी काम करत असेल ती म्हणत असेल माझ्या कष्टाचे पैसे तर जो माझा नवरा इथे कमवून आणतो आहे मी आतापर्यंत इतर कंपन्यांना इतर लोकांनाच वाटत होते ना माझ्या घर संसारासाठी त्याचा काय फायदा होत होता ती वस्तू मी जी केमिकल आणि प्लास्टिक बेस असेल किंवा काही असेल ती वस्तू मी घेत होती आणि मी लोकांना पैसे देत होते याच्यातनं माझ्या घरात फक्त वस्तू येत होती जी मला उपयोगाची आहे
पण ह्याच्याने माझं वेल्थ वाढलं का? माझं इन्कम कुठे वाढलं का? मला कुठे मान सन्मान मिळाला का? की आज जसं मी तुमच्या समोर काही बोलू शकते आहे, ते टॅलेंट माझ्यामध्ये होतं का? अजिबात नाही. हे मी सगळ्या गोष्टी कमवल्यात इथे जॉईन केल्यानंतर. आपल्या इथे पण तसंच आहे थोडंसं. म्हणजे आपल्याकडे वस्तू बनते 40 रुपयाला. आता आपल्याकडे 5 प्रॉडक्ट आहेत. वेगवेगळे रेट्स आहेत ह्याच्यामध्ये. तर त्या रेटचं एक्झाम्पल न देता मी एक कॉमन एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. ओके? तर आपल्याकडे सुद्धा वस्तू बनते आहे 40 रुपयाला. ओके? आणि आपल्या खिशापर्यंत येताना तिला 100 रुपयेच आपल्याला कंपनीला द्यावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे मित्र-मैत्रिणींनो ह्यातले 60 रुपये कुठे जातायत? आपल्या रणरागिणीला जे लोक जॉईन करतायत ना त्यांच्या खिशामध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत आज माझं वय वर्ष जर 42 असेल तर 20 वर्ष मी सॅनिटरी पॅड यूज करते. आतापर्यंत 25-30 हजार किंवा 40,000 रुपये या 20 वर्षात किंवा त्याच्यापेक्षा जास्त मी सॅनिटरी पॅडवर खर्च केला आहे. पण तो खर्च फक्त माझ्या खिशातनच झालाय. मला कंपनीने कुठल्याही कधी उत्पन्न दिलं नाही किंवा ऍप्रिशिएट सुद्धा केलं नाही जसं मला सतत रणरागिणीमध्ये केलं जातं. पण आता मी रणरागिणी एंटरप्राइजेसला जॉईन करून किती झाले दिवस? फक्त आय थिंक 3 महिने कंप्लीट झाले. फाउंडेशन बरोबर तर मला 1 वर्ष 3 महिने कंप्लीट झाले. पण रणरागिणी एंटरप्राइजेस बरोबर मला 3 महिने कंप्लीट झाले. आणि चांगली 85 ते 100 लोकांची माझी टीम आहे. चांगलं आठवड्याला इन्कम येत आहे. टीमला पण इन्कम येत आहे. आय एम व्हेरी हॅपी. कारण माझ्या बरोबरच मी स्वार्थी भावना नाही ठेवली इथे आणि माझ्या बरोबरच मी माझ्या टीमचा इथे विचार केला, माझ्या लोकांचा विचार केला. त्यामुळे आज ते चांगल्या प्रकारे इथे इन्कम घेत आहेत. ओके? मी तुम्हाला सांगितलं होतं जीवन अमृत ज्यूस. तर ह्याच्यामध्ये घटक काय काय आहेत? मॅम जीवन अमृत ज्यूसवर घ्या. हा ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम. थोडंसं हलवता येतंय मला, मी करते मुवमेंट. ओके. ब्लूबेरी आहे, कॅनबेरी आहे, गुझीबेरी आहे, त्याच्यानंतर मँगोस्टीन आहे, रासबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, सीबकथम आहे, टरबूज आहे, त्याच्यानंतर द्राक्ष आहे, अनार आहे, तुळस आहे, कोरफड आहे, काळी मुळशी आहे, गुळवेल आहे. अरे बाप रे! ही काहीच इन्ग्रेडियंट आहेत हा. ओके? आणि या इन्ग्रेडियंटचा अशाच प्रकारे 46 इन्ग्रेडियंटने आपलं जीवन अमृत ज्यूस बनलेलं आहे. ओके? तर ब्लूबेरी काय करतं? अँटीऑक्सिडंट आहे, मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मी तुम्हाला बोलले होते मेमरी शार्प होण्यासाठी, मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर कॅनबेरी आहे, युरिन इन्फेक्शन. ज्यांना फ्रिक्वेंटली युरिन इन्फेक्शन होत आहे म्हणजे काय? त्याचे बरेच कारण आहेत. तर तुम्ही नक्कीच ते युरिन इन्फेक्शन वरती कॅनबेरीचा उपयोग होतो. म्हणजे जर कॅनबेरी विकत घ्यायला गेलं बाजारात किंवा ब्लूबेरी विकत घ्यायला गेलं, बदाम विकत घ्यायला गेलं आणि ब्रेनचे बदाम तर वेगळेच येतात. ते विकत घ्यायला गेलं तर किती कॉस्ट पडते आहे ते पण तुम्ही कॅल्क्युलेट करा. गोजीबेरी आहे ते इम्युनिटी बूस्टर आहे. त्वचेसाठी लाभदायक आहे. जर तुम्ही अमृत ज्यूस वापरायला घेतलं म्हणजे आता मी एक्सरसाइज करते त्यामुळे ऑलरेडी माझी स्किन ग्लो करते आहे. ओके? पण जर मी विचार करते मी जेव्हा अमृत ज्यूस वापरायला घेईन तेव्हा माझी स्किन अजून ग्लो करणार आहे. कारण त्याच्यामध्ये हे इतकं सुंदर इन्ग्रेडियंट आहे गोजीबेरी. ओके? नंतर मँगोस्टीन आहे. दाह कमी करणं हृदयासाठी चांगलं. जसं मी तुम्हाला आत्ताच बोलले, की जर माझ्याकडे अमृत ज्यूस आधी असतं रणरागिणीचं तर मी नक्कीच ते आईला चालू केलं असतं. माझ्या आईच्या हृदयाचं 100% संरक्षण झालं असतं. कारण आपले प्रॉडक्ट हे FSI मार्क प्रॉडक्ट आहेत. ओके? आणि FSI कोणालाही सहज मिळत नाही. ठीक आहे. नंतर रासबेरी आहे फायबरयुक्त. त्याचा फायदा काय होतो? रासबेरीचा फायबरयुक्त आहे. रक्तातील साखर म्हणजे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना सुद्धा याचा फायदा आहे. त्याच्यानंतर आहे स्ट्रॉबेरी त्वचेसाठी आणि हार्टसाठी चांगलं आहे. सीबकथम ज्यूस त्वचा आणि पचनासाठी चांगलं आहे. हो. हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजकाल आपल्या लोकांमध्ये 90% लोकांचं वेट खूप जास्त वाढत आहे कारण खाल्लेलं अन्न पचत नाहीये. पचन क्रिया स्लो झालेली आहे. का? कारण हे केमिकल जे आपण म्हणतो पूर्वी पिकलेली केळी येत होती ती आपण खात होतो. आता केळी पिकवून खाल्ली जातात. कालच आम्हाला सरांनी खूप छान सांगितलं आहे. तर ही पिकवून जी आपली केळी आपल्यापर्यंत येतात त्याच्यामध्ये जे काही रसायनांचा वापर केलेला आहे, ते केळीमध्ये पण खेचलं जातं ना हो. म्हणजे झाडाला जर तुम्ही युरिया दिलाय, पाणी दिलंय, तर जसं पाण्याने झाड मोठं होतं तसं युरिया पण तर त्या झाडामध्ये जाणारच आहे. मग त्या झाडाला, त्या फळभाज्यांना, त्या पालेभाज्यांना त्याच्यातनं आपल्या पोटात.
बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आपली पचनशक्ती खूप कमी झालेली आहे आणि याचा दुसरा साइड इफेक्ट की वजनही वाढतं आहे, ब्लॉकेजेस शरीरामधले वाढत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आहे. ओके. टरबूज आहे, सगळ्यांना टरबूज माहिती आहे की जे बॉडीला हायड्रेट ठेवतं, मूत्रपिंडासाठी उपयुक्त आहे. द्राक्ष आहे, अँटीऑक्सिडंट आहे, हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजे एकाच याच्यामध्ये द्राक्ष, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी, त्याच्यानंतर मॅगोस्टीन, हे 3 गोष्टी आहेत जे हृदयासाठी चांगले आहेत. म्हणजे एकाच प्रॉडक्ट मध्ये 3 अशा गोष्टी ज्या आपल्या हृदयावर काम करणार आहेत. दॅट्स ग्रेट. ओके. त्याच्यानंतर अनार आहे, म्हणजे डाळिंब आहे रक्तशुद्धीसाठी आणि अरे अरे अगेन हृदयाच्या फायद्यासाठी आहे. ठीक आहे. तुळस प्रतिकारशक्ती वाढवतं, सर्दी खोकल्यावर उपयुक्त आहे. कोरफड त्वचा आणि पचनासाठी चांगली आहे. काळी मुळशी ताकद आणि स्टॅमिनासाठी चांगली आहे. गुळवेल ही रोगप्रतिकारक आहे. हे थोडीशीच माहिती आहे. तुम्हाला आपल्याकडे 46 इन्ग्रेडियंट आहे. मोबाईलची रेडिएशन चिप, ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, मायग्रेशनचा त्रास आहे, तो ह्याच्याने कमी होतो. ब्रेन कॅन्सर, ब्रेन ट्युमरचा धोका टळतो. त्याच्याच बरोबर डोळ्यांचा त्रास, आता मोबाईल बघून बघून आपली मुलं, आपण स्वतः कंप्लेंट करतो की डोळे खूप जळजळत आहेत, आग होते आहे डोळ्यांची, तर हा त्रास कमी होतो. कारण जेव्हा तुम्ही ही अँटी रेडिएशन चिप लावता तुमच्या कुठल्याही डिव्हाइसला, तर त्या डिव्हाइस रेडिएशन विदिन अ सेकंड 0 होऊन जातं. हे खूप इम्पॉर्टंट आहे की ते विदिन अ सेकंड 0 होऊन जातं. ओके. शांत झोप. हा ओके, सॉरी. मोबाईल मधनं जे काही घातक किरण बाहेर पडतात त्यातून लहान मुलांच्या डोळ्यांना जो काही त्रास होतोय किंवा डोक्यावर जो काही परिणाम होतोय त्या त्रासापासून मुक्तता या रेडिएशन चिपमुळे मिळते आहे. आणि ही कुठल्याही, मी जसं बोलले तुम्हाला, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, वायफाय राउटरला सुद्धा तुम्ही लावून स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबियांचं संरक्षण करू शकता. आता तिसरं प्रॉडक्ट आहे आपल्याकडे फूट पॅच. याचा फायदा काय होतो आपल्या शरीरासाठी? अक्युप्रेशर. मॅम असंच राहू द्यात, मला कमी जास्त करावंसं वाटलं ना मी करते मॅम इकडे, आणि लागलं तर तुम्हाला सुद्धा सांगेन मॅम. अॅक्युप्रेशर साठी खूप चांगलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या तळव्याला काही पॉइंट्स असतात, त्याला अॅक्युप्रेशर बोललं जातं. पण जेव्हा वास्तविक तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाता या अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट करायला, तर त्या पॉइंट्सला ते डॉक्टर एक विशिष्ट प्रकारची सुई टोचवत असतात. त्या सुईमुळे वेदना सुद्धा होतात. ते पॉइंट दाबले जातात, नाही असं नाही, पण त्या वेदना कदाचित त्या पॉइंट दाबण्यापेक्षाही जास्त भयानक असतात. ओके. तर शरीरात नको असलेली निगेटिव्ह एनर्जी, मी म्हटलं ना, आपलं मन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असतं, पण आपलं फूटपॅच आहे ती निगेटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह हार्मोन्स बाहेर खेचून काढतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. ज्यांना शांत झोप लागत नाही त्यांनी नक्की आपल्या फूटपॅचचा वापर करावा. खरंच खूप गाढ झोप लागते, हा माझा अनुभव आहे. कारण माझा व्हेरिकोजचा त्रास आणि माझा काय म्हणतात ते, कंबर दुखी होती, पाय दुखी होती, नसा 10 वर्ष मी या त्रासाने ग्रासले होते. माझ्या मुलाच्या, तो जेव्हा गर्भात होता तेव्हा त्याचं वजन जास्त असल्यामुळे मला तो त्रास सुरू झाला आणि आता 11व्या वर्षाचं त्याचं, 11 वर्षाचा होईल तो आता. तर आता मला रणरागिणीच्या फूटपॅचमुळे मला तो आराम मिळालेला आहे. तर असे तुमचे जे काही जुने आणि पुढच्या आयुष्यात संभवू नयेत असे जे काही आजार असतील त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच रणरागिणीचे प्रॉडक्ट यूज करू शकता. ओके. थकव्यासाठी, त्याच्यानंतर काही दुखणं असेल म्हणजे कंबर, पाठ असं काही दुखणं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे चांगलं आहे. मेटाबॉलिझम ह्याच्यामुळे चांगलं होतं, रक्त शुद्ध होत आहे. ओके. सांधे दुखणी, हात पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, तर त्याच्यासाठी सुद्धा उत्तम आहे. पचन क्रियेसाठी उत्तम आहे. मानसिक तणावापासून मुक्ती. आज टेन्शन, इतकं टेन्शन असतं आपल्याला ना की असं वाटतं की आपणच देशाचे पंतप्रधान आहोत. त्यांना बिचाऱ्यांना किती टेन्शन असेल, बरोबर आहे. पण फूटपॅचमुळे तुमचं टेन्शन सुद्धा कमी होईल आणि मन सुद्धा एकाग्र होईल. थँक्यू सो मच मॅम. ओके. तर सॅनिटरी नॅपकिन, येस, माझा वीक पॉइंट आहे हा. कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य आपली मुलं असतात. एक आई किंवा वडील बनल्यानंतर आपल्याला ते जाणवतं. ओके. तर मी माझ्या मुलींसाठी हे घेतलेलं आहे. तर पोटदुखी, कंबरदुखी कमी होते, त्याच्यामुळे खास जळजळ कमी होते. जास्त रक्त कमी जास्त, कधी कधी हेवी फ्लो असतो, कधी कमी फ्लो असतो, तर तो प्रॉपरली फ्लो सुरू होतो रेग्युलर यूज केल्यामुळे. थकवा, डोकेदुखी कमी होते. ज्यांना व्हाईट डिस्चार्जचा त्रास आहे की फ्रिक्वेंटली व्हाईट डिस्चार्ज होत असतं, ओके, कारण व्हाईट डिस्चार्ज कधीही चांगलं नाही.
तुमच्या शरीरातल्या चांगल्या गोष्टी त्या वाईट डिस्चार्ज मधनं शरीरात बाहेर पडत असतात. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारू शकता किंवा आपल्या उज्ज्वला मॅम यांना 13 वर्षाचा आयसीयूचा एक्सपिरियन्स आहे, त्या आयसीयूच्या नर्स आहेत, तर त्या पण नक्की या गोष्टीवर तुम्हाला सांगू शकतात. मला एवढं नॉलेज नाही, पण मला जेवढं आहे मी तुम्हाला दिलेलं आहे. त्वचा लाल होत नाही, अनियमित पाणी म्हणजे ज्यांना पीसीओडी पीसीओएसचा प्रॉब्लेम असेल तर पीसीओडीचा तर 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे. पीसीओएसला पण रिझल्ट चांगला आहे. ज्या महिलांना गर्भधारणा होत नाहीये त्यांनी रेग्युलरली आपले सॅनिटरी पॅड वापरावेत. नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. ओके. का? तर त्यांचे पिरियड्स पहिले तर रेग्युलर होते. ठीक आहे. चिडचिड कमी होते, ओलाव्यापासून मुक्तता होते. ओलाव्यापासून मुक्तता कारण इथे ऍब्झॉर्बिंग पॉवर खूप चांगली आहे आणि नक्कीच प्रोडक्ट्स तुम्ही यूज म्हणजे बोलतात ना, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. त्याच्या प्रकारे तुम्ही आपले प्रोडक्ट पहिले इथे यूज करा आणि मग विश्वास करा. पंच तुलसी ड्रॉप 5 तुलसींचा अर्क आहे. ह्याच्यात राम तुलस आहे, वन तुलस आहे, श्याम तुलस आहे, नीम तुलस आहे, श्वेत तुलस आहे. अशा 5 प्रकारच्या तुलसींचा अर्क आहे. तुळसे आपल्यामध्ये ऑलरेडी खूप पूजनीय आहे. सर्दी खोकला झाला तर माझ्या घरात पहिले तुळशीचाच काढा बनवत होता. आता मी त्याला कन्वर्ट केलंय तुलसी ड्रॉपवर. ओके. तुलसी ड्रॉप हा ब्लड प्युरिफायर आहे. ओके. त्याच्या म्हणजेच रक्त शुद्धीकरणाचं काम करतो आहे. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आपल्याला सगळ्यांना 90% माहिती असतं आपल्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल हे 2 प्रकार असतात. तर तुलसी ड्रॉप हे बॅड कोलेस्ट्रॉलला रिमूव्ह करतं किंवा कमी करत आहे. त्याच्यावरती काम करत आहे. अतिरिक्त चरबी म्हणजे मेद त्याच्यावर सुद्धा काम करत आहे. मेद म्हणजे आमच्या आरती मॅमने खूप छान आम्हाला डेमो दाखवला होता. मी नक्की मॅमला एकदा रिक्वेस्ट करेन की तो डेमो तुम्ही नक्की आम्हाला व्हिडिओच्या रूपामध्ये द्या की त्यांनी थर्माकोल वरती आपला तुलसी ड्रॉप थोडासा टाकला होता आणि अक्षरशः तो थर्माकोलचा पूर्ण तुकडा हा विरघळला गेला. हे कुठे काम करतं? तर तुमच्या शरीरामध्ये जिथे एक्स्ट्रा फॅट आहे तिथे हे तुळशी ड्रॉप या प्रकारे काम करतं. शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यामध्ये मदत होते. आंतरिक व बाह्य जखमा भरून काढण्यासाठी म्हणजे सेप्टिक आणि अँटीबायोटिक म्हणून ह्याचं काम होतं. सर्दी खोकला दमा याच्यावरती म्हणजे आपल्यामध्ये एक मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की त्यांना दम्यावरती खूप चांगला रिझल्ट आलेला आहे याचा. पिण्याच्या पाण्यामध्ये वापर करू शकतो. पाण्याला स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सुद्धा मदत होते. शरीरातील आतील व बाहेरील गाठी येस काही गाठी कॅन्सरच्या नसतात पण तरी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आम्ही कुठलेही डॉक्टर नाही आहोत पण हे रिझल्ट आहेत आपल्या तुळशी ड्रॉपचे तर त्या गाठी सुद्धा मेल्ट व्हायला त्या तुळशी ड्रॉपचा मदत होते आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहे. व्हायरल अटॅक पासून बचाव. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक जण जर आजारी पडला असेल तर दुसरा तिसरा चौथा घरात लाईन लागते. याला म्हणतात व्हायरल अटॅक. म्हणजे शाळेमध्ये एखाद्या मुलाला सर्दी खोकला झाला असेल आणि तुमचा मुलगा त्याच्यामुळे किंवा मुलगी आजारी पडली किंवा तुम्ही आजारी पडले तर समजायचं तुम्हाला व्हायरल अटॅकचा त्रास झालेला आहे. व्हायरल अटॅक म्हणजे हार्ट अटॅक होत नाही. ओके. शरीरातील विषयुक्त पदार्थ टॉक्सिन्स बाहेर काढण्यामध्ये तुलसी ड्रॉपचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो आहे. अतिरिक्त चरबी वजन कमी होत आहे करण्यास मदत होते आहे. अगदी शब्दात पकडू नका, वेळ लागेल पण हा पण रिझल्ट चांगला येतो. पचन सुधारण्यामध्ये मदत होते. त्यांचं पोट फुगलेलं आहे, पोट साफ होत नाही, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सुद्धा आपले तुळशी ड्रॉप काम करतात. हे असे आपले 5 प्रोडक्ट आहेत. आता नंतर डे टू नाईट येणार आहेत. मॅम आपल्या खूपच जागृत आहेत आपल्यासाठी नवीन नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घ्या कारण हे प्रॉडक्ट आयुष्यभर लागणार आहेत आणि आयुष्यभर मला स्वतःच्या खिशातनं आता खर्च करायचं टेन्शन नाही कारण माझी नोकरी, माझा जॉब, माझा बिझनेसच रणरागिणी बरोबर आहे. त्यामुळे येणाऱ्या उत्पन्नातनच मी हे प्रॉडक्ट माझ्यासाठी मागवते आहे. त्याच्यामुळे माझा हा फायदा होतोय की माझ्या नवऱ्याचे जे काही पैसे ह्या प्रॉडक्टवर पूर्वी खर्च होत होते ते आता वाचतायत आणि माझ्या संसारासाठी युज होत आहेत. राईट आहे. तसंच तुम्ही इथे करू शकता. ओके. इथे आयडी रजिस्ट्रेशन. आता आपण बिझनेस प्लॅन समजून घेऊया. इथे एक्झॅक्टली बिझनेस प्लॅन काय आहे. ऍक्टिव्ह आयडी करणं इथे आयडी जॉईन करणं म्हणजे जॉईनिंग इथे टोटली फ्री आहे. ओके. जॉईनिंगला इथे कुठेही खर्च नाही आणि मी ह्याला खर्च म्हणतच नाही कारण सॅनिटरी पॅड जर मला लागत होते तर मी कुठल्याही कंपनीला सांगत नव्हते की हा माझा खर्च आहे आणि मी भरतीये. मला लागत होते मी विकत आणत होते. ही माझी गरज आहे. तुमची गरज पण आहे ही. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी ते दादा ऐकत असतील तर आपल्या बायकोला, बहिणीला किंवा मैत्रिणीला सॅनिटरी पॅड
नक्कीच सांगू शकतात किंवा मोबाईल अँटी रेडिएशन चिप सांगू शकतात, फुटपॅच सांगू शकतात, कुठलीही गोष्ट सांगू शकतात, स्वतःसाठी वापरू शकतात. तर इथे ऍक्टिव्ह आयडी करायचा असेल तर कुठलाही आयडी तुम्ही एक तर 799 ने करू शकता, नाही तर थोडीशी गुड न्यूज आहे इकडे. तर 1200 रुपयाने तुम्ही हा आयडी ऍक्टिव्हेट करू शकता, 1499 नाही. ते मॅम नंतर चेंज करतील. ओके, इथे कुठली इन्व्हेस्टमेंट नाहीये. इन्व्हेस्टमेंट आपण कशावर करतो माहितीये का, एखादी जागा घेऊन घेतली आणि तिचा वापरच नाही केला, दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. तुम्ही सॅनिटरी पॅड विकत घेतले आणि ते वापरणारच नाहीयेत का, असं होणार नाही. तुम्ही अमृत ज्यूस विकत घेतला आणि ते वापरणारच नाहीयेत का, असं होणार नाही. त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी 100% करणार आहात. ओके, आता इथे इन्कम किती प्रकार मिळतं बघा. अरे यार, गंमत आहे आपल्या कंपनीची. प्रॉडक्ट मला लागतंय, प्रॉडक्ट तुम्हाला लागतं आहे, पण तरी सुद्धा कंपनी आपल्याला इथे इन्कम देतीये. खरंच खूप छान आहे ना ही गोष्ट. आतापर्यंत काय होत होतं, बाय, आतापर्यंत काय होत होतं मी तुम्हाला सांगितलं. पण आता इथे जेव्हा मी जॉईन झाले, तुम्ही जॉईन झाला आहात किंवा तुम्ही जॉईन होणार आहात, तर तुम्हाला इथे 5 प्रकारे इन्कम मिळणार आहे. ते कसलं आहे, स्पॉन्सर इन्कम आहे, मॅचिंग इन्कम आहे, रॉयल्टी इन्कम आहे, रिपर्चेस रिवॉर्ड आहे, सेल्फ रिपर्चेस इन्कम आहे. म्हणजे काय, तर आता एक एक समजून घेऊ. स्पॉन्सर इन्कम बघा, आपण सगळे म्हणतो आपण देवाघरची लेकरं आहोत, बरोबर आहे. आपल्यामध्ये देवाने कुठून कुठून एक चांगली वृत्ती भरली आहे, दुसऱ्यांचं भलं करणं. पण आतापर्यंत आपण ती चांगली वृत्ती कुठे लावत होतो, अगं तिथे साडी खूप छान मिळते, तू जाऊन घेऊन ये. अगं तिथे वडापाव आणि पावभाजी खूप सुंदर मिळते, तू जाऊन खाऊन ये. बरोबर आहे. अगं FB वर ना, हे बघ इथे पॅन्टचं काहीतरी किंवा साडीचं काहीतरी लागलंय, तिकडनं मी ऑर्डर केलं होतं, तू पण ऑर्डर करून घे. ही चांगली वृत्ती जशी तुम्ही इतर कंपन्यांच्या बाबतीत दाखवत आहात, इतर हॉटेलवाल्यांच्या बाबतीत दाखवत आहात, ती थोडीशी रणरागिणीच्या बाबतीत दाखवायची. कशी? कारण नक्कीच स्वतःचं आयुष्य निरोगी तुम्हाला करायला जसं आवडतं आहे, तसंच प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक स्त्रीला वाटणार आहे की माझा मुलगा मुलगी ब्रेन मेमरीने शार्प झाले पाहिजेत, माझ्या मुलांचं, माझ्या नवऱ्याचं आयुष्य हे चांगलं राहिलं पाहिजे. तर अशा मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्हजना ज्यांना काही आजार असेल किंवा नसेल, तरी सुटेबल प्रॉडक्ट तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. की आज मी छातीठोकपणे तुम्हाला सांगू शकते, रणरागिणी एंटरप्राइजेस जॉईन करून आम्ही जेवढ्या रणरागिण्या आहोत, सगळ्यांचं भलं झालेलं आहे. तसंच तुमचं इथे होणार आहे. तर जे कोणी तुमच्या डायरेक्ट स्पॉन्सरने येतील, त्यांचं पर पर्सन तुम्हाला 50 रुपये इथे मिळणार आहेत. बरं, आता मी राधा आणि विजयाला जॉईन केलं माझ्या स्पॉन्सरने समजा, तर मी राधाला पूर्ण बिझनेस व्यवस्थित समजवला, आपल्या मीटिंग मध्ये सुद्धा बसवलं. हेच काम तुम्हाला करायचं आहे. ओके, मी माझ्यावरनं का सांगते, तुम्ही तिथे स्वतःला धरा की मला काय करायचंय आज, बरोबर आहे. तर जेव्हा मी राधाला आणि विजयाला पूर्ण बिझनेस समजवला, तेव्हा त्यांच्यामध्येही एक आत्मीयता जागवी लागली की अरे माझ्या पण इकडे 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 या लोकांना आजार आहे किंवा माझ्या पण ही लोक आहेत ज्यांना फायनान्शियली गरज आहे की आज त्यांना घरी बसून काहीतरी करायचं आहे किंवा बाहेर जाऊन एक्स्ट्रा इन्कम घेण्याच्या ऐवजी इथूनच त्यांना एक्स्ट्रा इन्कम स्टार्ट होईल. किंवा काही ज्येष्ठ नागरिक, जसे आपल्याकडे पण खूप ज्येष्ठ नागरिक असे काम करत आहेत, कारण वेळ घालवायचा आहे, समाजामध्ये सन्मान मिळवायचा आहे. प्रत्येकाचं इथे काम करण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. पण जेव्हा राधा आणि विजया 2-2 लोकांना जॉईन करते, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस जॉईन करण्यासाठी, तेव्हा राधा विजयाला पहिलं इन्कम येतं 100-100 रुपये आणि मला पहिलं इन्कम, दुसरं इन्कम येतं. तर राधा विजयाला जॉईन केलं, पहिलं इन्कम मला 100 रुपये आलं. पण राधा विजय जेव्हा टीम मेकिंग करतात, ह्याला म्हणतात टीम मेकिंग करणं, तेव्हा त्यांना पहिलं इन्कम 100-100 रुपये येतं, पण मला इन्कम येतं 400 रुपये. म्हणजे तुम्हाला इन्कम येणार आहे इथे 400 रुपये. ओके, 799 ने तुम्ही आयडी ऍक्टिव्हेट केला. मग त्याच्या वेळेस तुम्ही सॅनिटरी पॅड घेऊ शकता किंवा फुट पॅच घेऊ शकता किंवा अँटी रेडिएशन मोबाईल चिप घेऊ शकता. तुलसी ड्रॉप रजिस्ट्रेशन साठी नाहीये आणि जीवन अमृत ज्यूस आपल्याला रजिस्ट्रेशनला 1200 ला आहे. ओके, तर 1200चं पण तुम्ही प्रॉडक्ट त्यांना समोर सजेस्ट करू शकता. तर तुम्ही जेव्हा 2 लोकांना जॉईन करता, इथे तुम्हाला मॅचिंग 200 रुपये मिळतं बायनरी इन्कम आणि पर सायकल इन्कम तुम्ही इथे दिवसाला एका सायकलला 1000 रुपये कमवू शकता. असे 2000 रुपये तुम्ही दिवसाचे इथे कमवू शकता. 6वी पेयर इथे कट होणार आहे, म्हणजे 2000 मागे फक्त आणि फक्त म्हणजे दिवसातनं किंवा कसंही बघा, जी लोक नवीन असतील त्यांचे काय लगेच दिवसाला 6 पेयर होणार आहेत का, नाही.
जेव्हा पण तुमची 6वी पेअर इथे होत असेल तर ती 6वी पेअर इथे कट होणार आहे. ठीक आहे. नंतर रॉयल्टी इन्कम का, तर कंपनीला पण लॉंग लाईफ आपल्याला रन करवायचं आहे. आपण जसं उगीच आपल्या खिशातनं पैसे देऊन कोणालाही हे नाही करत, मदत करत नाही. पण कंपनीने जर आपल्याला मदत करायचा वसा घेतला आहे, तर ही माझी इच्छा आहे की माझी मुलगी पण या कंपनीत काम करो आणि तिची मुलं सुद्धा ह्या कंपनीत काम करो, साइड बिझनेस म्हणून. मग त्याच्यासाठी कंपनीला सुद्धा चालणं व्यवस्थित आयुष्यभर गरजेचं आहे ना. ओके, रॉयल्टी इन्कम. ओके, बेस्ट बेस्ट बेस्ट. हे तर खूप छान इन्कम आहे, मला खूप आवडतं. एक स्पॉन्सर तुमचा असेल आणि त्याने जर दिवसाला 2,000 कमवले, असे जर तुमचे 10 डायरेक्ट स्पॉन्सर असतील आणि त्यांनी जर दिवसाला 20,000 कमवले, तर रॉयल्टी बोनस तुम्हाला मिळतो 15%. म्हणजे पर डे 3,000 रुपये रॉयल्टी बोनस तुम्हाला इथे मिळू शकतो. ओके, तर एका दिवसाला 3,000 टोटल इन्कम इथे 3,000 होतं. 7 दिवसाला जर 3,000 एका दिवसाचे पकडले तर 21,000 रुपये तुम्हाला टोटल इन्कम इथे होऊ शकतो. 30 दिवसाला जर पर डे तुम्ही 3,000 कमवले तर 90,000 रुपये फक्त रॉयल्टी. मॅचिंग वगैरे सगळं वेगळंच आहे, अजून सेल्फ रिपर्चेस अवॉर्ड वेगळंच आहे, बोनसेस वेगळंच आहे, तरी तुम्ही इथे 90,000 रुपये कमवू शकता. रिपर्चेस रिवॉर्ड. आता बघा, प्रत्येक जण हे काही ना काही जण इथे पर्टिक्युलरली सेलिंग करतात, काही जणांना सेलिंग करणं आवडत नाही. का आवडत नाही मला समजत नाही. जर टीव्हीवरती मोठे मोठे ऍक्टर, क्रिकेटर सगळेजण हार्पिक पासून सॅनिटरी पॅड पासून सगळे विकतात, तर आपण तर ऑर्डिनरी आहोत. ज्यांना आवडत नसेल त्यांना फक्त एक सजेशन आहे, तर त्याच्यात लाजायसारखी काहीच गोष्ट नाहीये. तुम्ही हे नका विचार करू तुम्ही हे प्रॉडक्ट सेल करते, तुम्ही हा विचार करा की मी हे प्रॉडक्ट दुसऱ्याचं आयुष्य चांगलं करण्यासाठी दुसऱ्याला सजेस्ट करते आहे. तर जेव्हा तुमचं राईट लेफ्ट मॅचिंग होतं, हा आहे रिपर्चेस रिवॉर्ड 10,000चा, तेव्हा तुम्हाला 500 रुपये कंपनीकडनं एक्स्ट्रा बोनस येतो. जेव्हा तुमचं राईट लेफ्ट मॅचिंग 25,000 होतं, अगदी इझिली होतं. आमच्याकडे सिल्वर रँक, आता आमच्याकडे गोल्ड रँक व्हायला आले सगळेजण. तर त्याच्यामुळे हे खूप इझी आहे दिसायला. कदाचित तुम्हाला सुरुवात करताना कुठलीही गोष्ट थोडी कठीण वाटू शकते, पण जेव्हा आपण ती सुरुवात करतो ना तेव्हा ती तेवढीच सोपी होऊन जाते. तर जेव्हा तुम्ही सिल्वर रँक अचीव्ह करता तेव्हा तुम्हाला सिल्वर रँकचं अप्रिशिएशन मिळतं आणि 1,250 रुपयाचा एक्स्ट्रा बोनस रिवॉर्ड मिळतो कंपनीकडनं. गोल्ड रँक अचीव्ह करता 50,000 राईट लेफ्ट मॅचिंग मध्ये, तर 2,500चा सो ऑन प्लॅटिनम, पर्ल, प्लॅटिनम, इमर्ल्ड, रुबी. रुबीला तुम्हाला कितीचा अवॉर्ड माहितीये का? 50,000चा. आणि हा अजूनही सिस्टीम वाईज वाढणार आहे. रिपर्चेस इथे कितीचं करायचंय बघा, फक्त 350 ते 1,200 रुपये, एवढ्या कमी किमतीचं. 1,200 नाहीच, आता 1,050 आहे. ओके, तर सेल्फ रिपर्चेस इन्कम मध्ये काय आहे, तुम्ही जी काही प्रॉडक्ट कंपनीकडनं स्वतःसाठी किंवा ऍज अ कस्टमर लोकांना देण्यासाठी घ्याल, तर त्या प्रत्येक प्रॉडक्टवर तुम्हाला 5% हे एक्स्ट्रा कॅशबॅक मिळणार आहे. प्रत्येक प्रॉडक्टचं वेगवेगळं आहे. ठीक आहे. टर्म्स अँड कंडिशन काय आहेत कंपनीचे, कंपनीला आपल्याला लॉंग राईड रन करायचा आहे, तो कंपनीने पण स्वतःचा फायदा थोडासा बघायलाच पाहिजे. ओके, तर इथे ऍडमिन चार्जेस, कारण आज टाटा, बिर्ला, अंबानी फक्त लोकांसाठी काम करतायत का? फक्त लोकांसाठी काम करत असते तर अंबानीने स्वतःच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये 6,000 करोड खर्च केला नसता. पण आपली कंपनी ही 75% आपला विचार करते किंवा 80% आपला विचार करते, म्हणजे माझा, आणि स्वतःचा अगदी 5-10%. का, तर कंपनीला लॉंग लाईफ रन करायचं आहे म्हणून. तर इथे ऍडमिन चार्जेस 15% आणि टीडीएस 5% कट होतो आहे. ए आणि बी कंपल्सरी आहे इकडे, म्हणजे जसं मी राधा आणि विजय बोलले, इन्कम साठी. कोणाला प्रेशर नाहीये कुठल्याही प्रकारचं. ठीक आहे, ही गोष्ट पण समजून घ्या. कारण काळ, एखादी व्यक्ती असते, काळ सगळ्यांसाठी सारखा नसतो. मी नक्कीच तुम्हाला ही गोष्ट सांगेन. आज 4 वर्षापूर्वी असा काळ होता की माझ्या ताईचा संसार सुखाचा चालला होता, पण कोविडमध्ये भाऊजी गेले आणि आज माझ्या ताईला टिफिन सर्व्हिसेस द्यावे लागतात. ओके, परवाच आमच्याकडे एक सडनली एका जेंट्सची हार्ट अटॅकने, म्हणजे एमएससीबी मध्ये एकदम हाय ऑथॉरिटीला माणूस होता तो, हार्ट अटॅकने, म्हणजे रात्री झोपला तो उठलाच नाही. मी कोणाला वाईट संकेत देत नाहीये किंवा मी कोणाला वाईट इंटिमेशन देत नाहीये, मी परिस्थितीची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करते. आता सगळ्यांकडे चांगलं असणार आणि पुढच्या आयुष्य सुद्धा सगळ्यांकडे चांगलं राहील अशीच माझी कामना आहे. पण आज हा जो स्ट्रॉंग पिलर, मला समजा तिची गरज लागली की मला खूप खंत वाटली जेव्हा माझ्या माझ्या मदतीची, पण मी काहीच करू शकले नाही, मी काही नव्हते. आता मात्र खांद्याला खांदा लावून रणरागिणीमध्ये त्यांचं ते काम करतात, मागणीचं काम चालू आहे.
स्लो फास्ट दोन्ही मुवमेंट मध्ये चालू आहे, थोडं ना थोडं इन्कम इथे, त्याच्यामुळे मला त्यांना